पश्चिम बंगालमध्ये आजपासून अधिकारी राज शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। 6 कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी। पंतप्रधान मोदींचं भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सोहळ्याला उपस्थिती। तामिळनाडूत नव्या सरकारबाबत सस्पेन्स कायम। आयुएमएलचा विजय यांना पाठिंबा देण्यास नकार, तर टीव्हीके आज पाठिंब्याबाबत निर्णय घेणार। विजय यांना सध्या 116 आमदारांचा पाठिंबा। केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। व्हीडी सतीशन, रमेश चेन्निथला आणि सनी जोसेफ यांना दिल्लीला बोलावलं। आज खरगे आणि राहुल गांधी यांना भेटण्याची शक्यता। सरकार स्थापनेच्या 1.5 वर्षांनंतरही राज्यात महामंडळांचं वाटप नाही। महायुतीत एकमत होत नसल्यामुळे महामंडळ वाटपाचं भिजत घोंगडय। इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं महामंडळ वाटपाला ब्रेक। महायुतीची समन्वय समिती आता प्रदेशाध्यक्षांविनाच काम करणार। भाजपकडून बावनकुळे, महाजन, शिवसेनेकडून सामंत, भुसे आणि राष्ट्रवादीकडून भुजबळ, मुश्रीफांना स्थान। महाराष्ट्र सरकारनं मीरा भाईंदरमधील 254 एकर जमीन 2 बिल्डर्सना दिली। खासदार संजय राऊतांचा आरोप। मोठे वकील असून सरकार कसं हरलं, राऊतांचा सवाल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवरती आळंदी म्हातोबामध्ये शाईफेक। संग्राम भंडारेंसह 10 ते 15 जणांकडून हल्ला। जिवे मारण्याची धमकी दिल्याचा लवांडेंचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांच्यावरती जीवघेणा हल्ला करत शाईफेक केल्याची घटना घडली आहे। आळंदी म्हातोबामध्ये संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकार्यांकडून विकास लवांडेंवरती शाईफेक करण्यात आली। आज सकाळी प्रवचनाला जात असताना संग्राम भंडारे आणि 10 ते 15 गोरक्षकांनी पकडून आपल्या अंगावरती शाई फेकली आणि मारहाण केली, अशी माहिती लवांडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे। आमचे आई बाप ते आमचं सर्वस्व आहे। आमचं सर्वस्व आहे ते करणं बाजूल तू सकाळच्या सुमारास विकास लवांडे यांच्यावरती ही शाईफेक करण्यात आलेली होती। ती दृश्य समोर आलेली आहेत आणि त्यानंतर विकास लवांडे यांनी पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन पुकारलेलं आहे। सध्या ते ठिय्या आंदोलन करतायत आणि लवकरात लवकर या सगळ्याच जणांविरोधामध्ये योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांच्याकडून सातत्यानं केली जाते आणि याच मागणीसाठी त्यांनी आता पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडलेला आहे। आणि दरम्यान शाईफेक प्रकरणावरती विकास लवांडे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली। नेमकं काय घडलं तेव्हा, कशामुळे तुमच्यावर शाईफेक करण्यात आली? गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी एका जुनी स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीच्या तिथे पाठीमागून अचानक 1-2-3 गाड्या 4 व्हीलर आल्या आणि माझ्या गाडीला, माझा ड्रायव्हर आणि मी माझ्या गाडीत होतो, आमच्या गाडीला आडव्या मारून 2 गाड्या पुढे थांबल्या आणि मला 2 आले पहिले माझ्या गाडीजवळ आणि त्यांनी मला म्हणले बोलायचे तुमच्याशी, खाली उतरा। मग मी खाली उतरलो। खाली उतरल्यानंतर काही सेकंदातच बाकीचे सगळे 10-15 जण गोळखा अचानक तरुणांचा तिथे आला। त्याच्यामध्ये संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन हे 2 लोक मी ओळखले आणि मग त्यांनी मला धक्काबुक्की करत, आरेरावी, घाणघाण शिवीगाळ करत, गचांडी मारत त्या गेटच्या आतमध्ये नेलं आणि तिथे मला एकाने असं रिव्हॉल्वर दाखवलं लांबून आणि एकाने कमरेचा दाखवला। हे बघितलं का काय, तुझा आम्ही खात्मा करणार आहोत, आमच्या गुरुमाऊलीला बोलतो काय। आणि मग संग्राम भंडारेने लगेच शाई ओतायला सुरुवात केली। बाकीच्या 2-3 जणांनी शाई माझ्या अंगावर ओतली। ती शाई होती का केमिकल होतं मला माहीत नाही आहे, परंतु माझ्या शरीराची आणि डोळ्याची सगळी आग होते, माझे कपडे सगळे काळे। मी येताना मग तिथे पाण्याने चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला इथं आलेलो आहे। तर आत्ता पोलिसांनी माझा इथे जबाब नोंदवलेला आहे। पोलिसांनी संरक्षण द्यायला पाहिजे महाराष्ट्र सरकारने, कारण मी महाराष्ट्रभर फिरत असतो सातत्याने। मी पूर्ण वेळ सामाजिक काम करतो। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावान देव तेथेची जाणावा, असं सांगणाऱ्या तुकोबांचा विचार घेऊन, ज्ञानोबांचा विचार घेऊन मी प्रवचनं करत असतो, व्याख्यानं देत असतो। माझी भाषणं ठिकठिकाणी होत असतात। महाराष्ट्रात मी कुठेही फिरत असतो, आज इथं तर उद्या तिथे, मी एका जागेवर नसतो। त्यामुळं हे लोक महाराष्ट्रभर आहेत, हे कुठेही मला गोरक्षक असतील, बजरंग दलाची लोक किंवा हे जे वर्णवर्चस्वादी लोक आहेत, मनुवादी विचाराचे, हे मला कुठेही गाठून माझ्यावर हल्ला करू
करू शकतात, शासनाने मला संरक्षण द्यावं अशी माझी विनंती आहे आणि यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी. ती होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती हल्ला करणारे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यावरती लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संग्राम भंडारे यांनी अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती या दोघांनी शाईफेक केलेली होती आणि 1959च्या सशस्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्यासोबत आहेत. शिवानी, खरं तर पाहिलेलं होतं की विकास लवांडे हे आंदोलनासाठी बसलेले आहेत. या सगळ्यांवरती कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे आणि एकीकडे आता गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताचे ताजे अपडेट्स काय मिळत आहेत? सकाळी 10:15च्या सुमारास त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आणि त्याच्यानंतर ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी रीतसर तक्रार देखील दाखल केली होती आणि माझ्यावर पिस्तूल धरले होते असा त्यांचा आरोप देखील होता आणि त्या पद्धतीचा सगळ्या पोलिसांनी तपास केला आणि त्याच्यानंतर आता पोलिसांनी दोघांवर आहे तो गुन्हा दाखल करण्यात केला आहे आणि या सगळ्यांची चौकशी आता सध्या पुणे पोलीस करताय आणि लोणी काळभोर पोलीस देखील करताय. लोणी काळभोर पोलिसांमधले काही डिव्हीचे अधिकारी आणि बाकी अधिकारी हे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांचा शोध घेत आहेत. त्यासोबतच 10 ते 12 जण कोण कोण आहेत, त्यांची कोणाकोणाची नावं समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद शिवानी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. विकास लवांडे यांच्यावरती सकाळी शाईफेक करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगानं आता पोलीस तपासाला वेग आलाय. दरम्यान या प्रकरणावरती राजकीय वर्तुळामधून नेमक्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत जाणून घेऊयात. एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मांडत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणू तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे. त्यामुळे असे प्रकार होत आहेत, वाढत आहेत असं मला वाटतं. टीमने रिव्हॉल्वर बंदुकीच्या दाखावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा तोच संग्राम भंडारे आहे ज्याने काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, गांधीवादी बाळासाहेब थोरात यांना आम्हाला पुन्हा एकदा नथुराम गोडसे व्हावं लागेल हे उद्गार काढले होते, वक्तव्य केलं होतं. हा तोच संग्राम भंडारे आहे. याच्या टाळक्यांनी, याच्या घोडक्यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचं कृत्य या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये, वारकरी संप्रदायांच्या भूमीमध्ये करण्याचं दाखवलेलं, धाडस दाखवलेलं आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि या संग्राम भंडारे आणि त्याच्या सगळ्या टोळक्याला तात्काळ अटक करा अशी मागणी करतो. आम्ही वारकरी संप्रदाय मानणारे लोक आहोत. विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला एकटं गाठून तुम्ही कट रचत असाल, त्यांना रिव्हॉल्वर दाखवत असाल आणि त्यांना शाई फेकून मारहाण करत असाल तर हे निषेधार्ह आहे. आम्ही सहन करणार नाही. पण तुम्ही जेव्हा कधी मुंबईमध्ये याल तेव्हा मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्यापेक्षाही तुमचं तोंड काळं करेल आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही. आणि या कृत्याचं संग्राम जगताप आणि तुषार भोसले यांनी समर्थन केलेलं आहे. त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. जो पक्ष कुठंच नाही, कशातच नाही, कुणीतरी त्याचा माणूस उठतो त्यालाही कोणी खात नाही, पण तो उठून डायरेक्ट असा यादी वाचतो जसं काय त्याला कुठला तरी अधिकार, कुणीतरी शासकीय अधिकारी असा का दिला, एखादा कुणीतरी इन्कम टॅक्सचा अधिकारी असेल किंवा कुठला पोलीस आयुक्त आहे आणि तो गुन्हेगारांची यादी वाचतो. अशा प्रकारे यादी वाचण्याचं काम त्या व्यक्तीने केलं आणि त्यामुळं बाप्पूंनी जे केलं आहे तर बाप्पूंचा आम्ही खऱ्या अर्थानं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की अत्यंत योग्य भूमिका ही बाप्पूंनी बजावली. ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपवर्ग केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे. माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा. आणि तुषार भोसले यांच्याकडून
भंडारेंच्या या कृत्याचं समर्थन करण्यात आलेलं आहे। विकास लवांडे यांच्यावरती भंडारे यांच्याकडून शाईफेक करण्यात आलेली होती आणि याच कृत्याचं या दोन्ही नेत्यांकडून समर्थन करण्यात आलंय। तर आज सकाळी संग्राम जगताप यांच्यावरती विकास लवांडे यांच्यावरती शाईफेक करण्यात आलेली होती आणि यात सगळ्या अनुषंगाने आता गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे। पोलीस अधिक तपास करतायत। मात्र असं असताना देखील विकास लवांडे यांचं आंदोलन एकीकडे सुरू आहे। पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि या सगळ्याच 10 ते 15 जणांविरोधामध्ये योग्य तो गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही त्यांच्याकडून सातत्याने करण्यात येते। आणि दरम्यान या प्रकरणावरती पोलीस उपायुक्त सागर कवडेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। श्री विकास सदाशिव लवंडे यांनी नुकतंच पोलीस स्टेशन लोणी काळभोर इथे येऊन तक्रार दिलेली आहे की त्यांच्यावर 10 ते 12 इसमांनी शाई फेकलेली आहे। सविस्तर त्यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। काय घटनाक्रम आहे, कुठं घटना घडली आणि नेमकं आपण आरोपींना ताब्यात घेतलं आहे का किंवा पथकं रवाना झाले? सध्या त्यांची तक्रार घेण्याची कारवाई सुरू आहे आणि त्यांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्याची सध्या कारवाई चालू आहे। पोलिसांकडे संरक्षण मागितलं होतं परंतु पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं नाही। त्या पद्धतीने असा जीवेगाडा हल्ला झाला, याला जबाबदार कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये सध्या गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे। निदा खान प्रकरणामध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांची चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अशी मागणी केलेली आहे। तर एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे संजय शिरसाट यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे। निदा खान प्रकरणामध्ये एमआयएमचे नगरसेवक यांनी तिला आसरा दिलेला होता अशी माहिती ही कालच समोर आलेली होती आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि त्याचबरोबर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची चौकशी केली जावी अशी मागणी केलेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण आत्ताचे ताजे अपडेट्स आणि माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, खरं तर संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे। या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आहे, काय मागणी केली आहे त्यांनी? अगदी आपण पाहतोय का निदा खान प्रकरणामध्ये जे आहे ते एमआयएमचे इम्तियाज जलील असेल किंवा नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरती थेट आरोप केलेला आहे का यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जी आहे ती मागणी केलेली आहे। एसआयटीच्या माध्यमातून त्यांची चौकशी व्हावा। या प्रकरणामध्ये अनेकांचा जो आहे तो सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे निष्पक्ष जर चौकशी करायची असेल तर एसआयटीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संजय शिरसाट यांनी केलेली आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट सुद्धा आहेत। काय नेमकी भूमिका आहे ते आपल्याला सांगतो त्यावरती। हॅलो 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 तर संजय शिरसाट आपल्यासोबत सध्या आहेत। संजयजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर असं कळतंय की तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, नेमकी पत्रामधून काय आपण मागणी केली आहे? पत्रामधून या ठिकाणी तुम्हाला निदा खानच्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील याचा डायरेक्ट संबंध असल्याचं निष्पन्न होतंय। त्यांच्या पक्षाचा एक नगरसेवकाला अटक झाली पाहिजे। प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि यामध्ये इम्तियाज जलील आणि त्यांचे इतर आणि सुद्धा अटक होती। बर, परंतु शिरसाटजी असं आहे की एमआयएमचे जे नगरसेवक आहेत मतीन पटेल यांनी तिला आसरा दिलेला होता हे तर आता सिद्ध झालेलं आहे, परंतु इम्तियाज जलील यांचा नेमका कसा संबंध आहे या संदर्भामध्ये आपल्याकडे काही पुरावे आहेत का आणि नेमकी मागणी काय केली आहे मग? हॅलो संजयजी, आवाज येतोय माझा? तर मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेलेले होते। त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांची चौकशीची मागणी मी केलेली आहे
आणि अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना आता दिली आहे. तर MIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत. ओवेसींच्या स्वागताचे बॅनर हे संभाजीनगरमध्ये लागलेले आहेत आणि निदा खानला लपवण्यासाठी मदत करणाऱ्या मतीन पटेल यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात येते. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. मतीन पटेल नगरसेवक MIM नारेगाव हे नाव सध्या चर्चेत आहे निदा खानमुळे. निदा खानला याच मतीन पटेलनं आसरा दिला, लपायला जागा दिली आणि त्याच मतीन पटेलनं आता शहरामध्ये हे बॅनर लावलेत. हा आहे मतीन पटेल आणि हा त्याचा मेहुणा आहे रहीम पटेल. या दोघांनी मिळून बॅनर लावलेत. या रहीम यांची पत्नी त्याच प्रभागातून नगरसेविका आहे. म्हणजे हे मतीन आणि त्यांची बहीण हे दोघंही नारेगावमध्ये नगरसेविका आहे. आणि आपण पाहिलं तर या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतंय की हे बॅनर लावलं आहे असदुद्दीन ओवेसी आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहेत आणि त्यांच्या स्वागत करण्याचं हे सगळं बॅनर आहे. आणि या बॅनरवर मतीन पटेल आहे. खरं तर मतीन पटेलला नाशिक पोलिसांनी नोटीस दिली आहे आणि जेव्हा केव्हा या प्रकरणामध्ये तपास कामी आपली गरज पडेल तर आपल्याला नाशिकला तपासाला यावं लागेल असं त्या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. आत्ता मतीन पटेलचे सगळे नंबर बंद आहेत. खरं तर हाही प्रश्न आहे की आज महाराष्ट्रातले सगळे नगरसेवक ओवेसी यांच्या कार्यक्रमाला येणार आहेत, त्यांना तसं बोलवलं आहे, तिथे मतीन हजर राहणार आहे का? हजर राहू किंवा न राहू याचं उत्तर आपल्याला काही काळानंतर मिळेल. मात्र त्याची हजेरी आपल्याला पाहायला मिळते या बॅनरवरती. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अशा प्रकारचे हे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. पुणे मुंबई मिसिंग लिंकवरील जीवघेणा सेल्फीचा आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवं पाऊल उचललंय. 180 फुटी नयनरम्य पुलावरती तात्पुरते बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता इथं वाहनं थांबणं हे बंद झालंय. 1 मेला हा मिसिंग लिंक खुला झालेला आहे आणि त्यानंतर 8 मे पर्यंत 240 वाहनांवरती कारवाई करत 1,60,000चा दंड वसूल करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील प्रवाशांकडून जीवघेणे प्रकार हे सुरूच असल्याचं दिसून येत होतं आणि हे टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तात्पुरते बॅरिगेटिंग लावलेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी, बघूया. पुणे मुंबई मिसिंग लिंक 1 मेला सुरू झाला आणि त्यानंतर द्रुतगती मार्गाने वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेतला. परंतु याच मिसिंग लिंकवरच्या या पुलामुळे महामार्ग पोलिसांची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली. इथं अनेक प्रवासी नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी वारंवार थांबू लागले आणि ही चूक म्हणजे प्रवाशांच्या आणि स्वतःच्याही जीवाशी खेळणारी होती. त्यामुळे आता आपण बघतोय की इथं अशा पद्धतीनं महामार्ग पोलिसांनी बॅरिगेटिंग केलेलं आहे. आत्ता आपल्यासोबत API स्वप्नील पाटील सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, हे बॅरिगेटिंग केलेलं आहे, काय कारणं आहेत आणि आत्तापर्यंत आपण किती वाहनांवरती कारवाई केली, त्यानंतर ही वाहनं आता इथं थांबताना दिसतात का? 1 मेपासून हा मिसिंग लिंक सुरू झालेला आहे. मिसिंग लिंकवरती एकूण 4 लेन आहेत आणि 5वी जी लेन आपण केलेली ही शोल्डर लेन आहे. एमर्जन्सी एखादी गाडी बंद पडली किंवा काही गाडीचं बिघाड झाला तर ह्या शोल्डर लेनला घेऊन आपण गाडी दुरुस्त करतो. परंतु नागरिक हे मिसिंग लिंकवरती येऊन शोल्डर लेन थांबून फोटो काढणे किंवा व्हिडिओ शूटिंग काढणे असा प्रकार चालू होता. त्यावरती आपण आत्तापर्यंत 204 वाहनांवरती नो पार्किंगच्या कारवाई केलेल्या आहेत व त्यांच्याकडून 1,60,000चा दंड वसूल केलेला आहे. तरी आम्ही नागरिकांना आवाहन करतो की शोल्डर लेनवरती व मिसिंग लेनवरती कोणीही थांबू नये, जेणेकरून गाडी थांबल्यामुळं जे आपण ट्रॅफिक सुरळीत झालं आहे, सुसाट वेगाने गाड्या जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी आपण नागरिकांना आवाहन करतो. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाझीम मुल्ला, ABP माझा, मिसिंग लिंक. येत्या 2 दिवसामध्ये राज्यात सर्वत्रच तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 2 दिवसामध्ये राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हा सध्या वर्तवला गेलाय.
ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय. तर मध्य रेल्वेवरील ठाणे आणि मुलुंड ही दोन्ही स्थानकं अत्यंत वर्दळीची मानली जातात. दररोज लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. वाढती लोकसंख्या, उपनगरांचा विस्तार आणि वाढलेला प्रवासाचा ताण लक्षात घेता या दोन स्थानकांदरम्यान नव्या रेल्वे स्थानकाची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती आणि या अनुषंगाने ठाण्याचं मनोरुग्णालय या मागील बाजूस हे रेल्वे स्थानक आता उभारलं जाणार आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी. रेल्वेवर ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान नवं रेल्वे स्थानकचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे. अशा प्रकारचं पत्र जे आहे ते केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आणि हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेले आहे. याच ठिकाणी ज्या ठिकाणी आता आम्ही सध्या उभे आहोत त्या ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या परिसरामध्ये हे नवं रेल्वे स्थानक तयार होत आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या अगोदरच या रेल्वे स्थानकाच्या कामाला सुरुवात झालेली होती, मात्र मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळे या ठिकाणी ह्या रेल्वे स्थानकाचं काम जे आहे ते ठप्प झालेलं होतं. मात्र आता केंद्रीय मंत्र्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्यामुळे लवकरच आता याच परिसरामध्ये आपण जर बघितलं तर हा जो मनोरुग्णालयाचा मागील भाग आहे या ठिकाणी आता हे रेल्वे स्थानक जे आहे ते लवकरात लवकर याचं काम सुरू होईल. खरं तर ठाणे रेल्वे स्थानक जे आहे त्या ठिकाणी मध्य रेल्वे बरोबरच ट्रान्स हार्बर रेल्वे असेल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असतील या गाड्या या ठिकाणी थांबत असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची जी आहे ती गर्दी पाहायला मिळत होती. त्याचबरोबर मुलुंड रेल्वे स्थानक जर आपण बघितलं तर हे देखील मुंबईमधील अतिशय महत्त्वाचं रेल्वे स्थानक असल्यामुळे तिथे देखील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जी आहे ती होत होती. याला पर्याय म्हणून ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान एक नवं रेल्वे स्थानक जे आहे ते तयार व्हावं अशी वारंवार मागणी होत होती आणि या संदर्भात काम देखील सुरू झालेलं होतं. मात्र हे काम काही कारणाने थांबलं. मात्र आता पुन्हा एकदा रेल्वे मंत्र्यांनीच या संदर्भात हिरवा कंदील दिल्यामुळे आता हे काम लवकरात लवकर सुरू होईल आणि याचा मोठा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना आणि त्याचबरोबर मुलुंडकरांना देखील जो आहे तो मिळणार आहे. कॅमेरा पर्सन अनिल संगारेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस झालाय. यामुळे हळद, कांदा, भुईमूग आणि आंब्याच्या बागांचं नुकसान झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामधील सरकळी इथले शेतकरी संभाजी पवार यांच्या 1 एकरवरील हळदीचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. हळद काढणी करून शेतामध्ये वाळू घातलेली होती, परंतु अचानक मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस बरसला आणि यामुळे या हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल दुपारनंतर हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. मी सध्या सरकळी गावाच्या शेत शिवारामध्ये आहे. संभाजी पवार यांची ही शेती आहे आणि त्यांनी काढलेली हळद कालच्या पावसानं आणि आज सकाळी सुद्धा पाऊस झालेला आहे. त्या पावसानं पूर्णपणे ही हळद भिजून गेलेली आहे. काही दिवसापूर्वी या हळदीला शिजवण्याचं काम पूर्ण केलं होतं आणि वाळण्यासाठी शेतामध्ये ही हळद ठेवली होती, परंतु त्यापूर्वी काल झालेल्या जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हळद पूर्णपणे भिजलेली आहे. खरं पाहायला गेलं तर या हळदीला शेतकऱ्याला साधारणतः 1 वर्ष जोपासावं लागतं आणि आता 2 ते 3 दिवसामध्ये हळदीची वाळण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही हळद शेतकरी मार्केटमध्ये विकून त्यामधून पैसे शेतकऱ्याकडे मिळणार होते, परंतु त्यापूर्वी कालच्या पावसानं पूर्णपणे ही हळद भिजलेली आहे. पलीकडच्या साईडला पाहता येतं हा हळदीचा बंडा आहे आणि पलीकडे शेंग शेतकऱ्याने झाकून ठेवली आहे, परंतु त्या ताडपत्रीवर सुद्धा पाणी साचलेले आहे. शेतकरी सांगतात काल त्या ताडपत्रीवरनं पाणी पूर्णपणे वाहत होतं. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामुळं या हळदीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तर सेनगाव तालुक्यातल्या अनेक भागामध्ये आंब्याच्या बागा असो, कांद्याचं काढणी सुरू आहे, त्या कांद्यात सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे आणि अवकाळी पावसानं जी काही पिकं शेतकऱ्यांच्या आता हाती येत आहेत त्या सर्व पिकांची दानादान उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. माधव दिपके, एबीपी माझा, सरकळी, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.